जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणे यांच्याकडे। सचिन, 15,000चा पहिला हप्ता मुंबईतल्या बहिणीला मिळालाय, कोण आहेत त्या, काय त्यांची प्रतिक्रिया? खरं म्हणजे निखिला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 17 तारखेपासून दिला जाणार असं सांगण्यात येत होतं। एक मोठा कार्यक्रम घेऊन हा हप्ता रूट करण्यात येणार होता, परंतु राज्यभरातल्या महत्त्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे, तिला 3,000 रुपये जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत। त्यासोबत लातूरमध्ये म्हणजे राणा जगजितसिंह यांनी देखील ट्विट केलंय आणि लातूरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आणि धाराशिवमध्ये महिलांना जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे। हे रूट करण्यात आलेले आहेत पैसे, कारण की आपली रक्षाबंधन जे आहे ते काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्या आधीच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या अकाउंटमध्ये देण्यात येत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये जे आहेत ते महिलांच्या अकाउंटमध्ये देण्यात आलेले आहेत। म्हणजे जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रभरामध्ये जी आहे ती महिलांमध्ये प्रसिद्ध झाली होती आणि करोडोच्या संख्येनं महिलांनी या संदर्भात फॉर्म भरलेले होते। जवळपास 1 कोटींच्या वर महिला ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या होत्या। धन्यवाद सचिन एकूणच माहितीबद्दल। तर जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली। 2 महिन्याचे पैसे जे आहेत म्हणजे 3,000 रुपये जमा होत आहेत।